आज आम्ही ज्ञानेश्वरी अंजन यांना या इथे एस पी ऑफिसमध्ये आलेले आहेत। त्यांनी असं सांगितलं की ज्या दिवशी मला मारहाण झाली त्या दिवशी मी पोलिसांना कळवलं मोबाईलद्वारे आणि SMS द्वारे, आणि मला ते घेऊन गेले अंबाजोगाईच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉलेजमध्ये, आणि तिथं थातुर्माचे उपचार करून ह्या स्वतः सांगत असताना सुद्धा एवढी गंभीर त्यांना मारहाण झालेली असताना सुद्धा त्यांनी सांगून सुद्धा त्यांना रात्री 2 वाजता बेजबाबदारपणे तिथल्या डॉक्टरांनी घरी जायला सांगितलं। त्यानंतर त्यांच्यावर जे आरोप झाले की त्यांनी स्वतःला पाठीला कलर लावला आणि स्वतः घरात मारून घेतलं, नातेवाईकांनी मारलं, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। माझ्याबरोबर अनेक राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमची सत्यभामा असेल अशा अनेक महिला आम्ही इथे बरोबर आहोत त्यांच्या। आता आम्ही सिव्हिल सर्जनला एक अर्ज दिलेला आहे की असं काहीही नाही आहे, वाटलंच तर तुमच्या न्याय वैद्यकीय मंडळाद्वारे इन कॅमेरा या दिदीची या ताईंची तपासणी करण्यात यावी आणि असं कलर लावून अशा प्रकारच्या जखमा होतात का ते आरोप करणाऱ्यांना सांगावं। ह्या जखमा तुम्ही पाहू शकता, अतिशय म्हणजे काय बेरहमीने मारणं म्हणजे माणुसकीला काळीमा फासल अशा जखमा आहेत। ह्या एकीकडे आपण म्हणतो महिलांची सुरक्षा वगैरे, महिलांच्या सुरक्षेचे 3 तेरा सण गावात वाजलेले आहेत आणि जबाबदार नागरिक सरपंच आणि त्यांचे सहकारी त्यांनी अशा प्रकारची अमानुषपणे एका महिलेला मारहाण केलेली आहे। त्यामुळे त्यांचं सरपंच पद सुद्धा पहिल्यांदा रद्द करण्यात यावं आणि या गावातली संघटित गुन्हेगारी जी आहे, जी महिलांना चाचक आहे आणि जी अशा सुशिक्षित महिलांसाठी त्रासदायक आहे, अशी संघटित गुन्हेगारी जर नेस्तनाबूत करायची असेल तर मकोकासारखे गुन्हे त्यांच्यावर नोंदवावे, आरोपीला तात्काळ अटक करावी, अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन घेऊन आम्ही सगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या महिला आम्ही ज्ञानेश्वरी ताईबरोबर आहोत। राज्यातल्या सगळ्या महिला, सगळ्या पक्षाच्या महिला, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्या, सगळ्या राजकीय महिलासुद्धा, सगळे नेते मंडळीसुद्धा ज्ञानेश्वरी बरोबर आहेत। राज्यातल्या अशा आमच्या लाडक्या बहिणीवर जर अत्याचार होत असतील तर तुमच्या लाडक्या बहिणीचा तोंडपुजेपणा आम्हाला करायचा आहे का काय, हा सवाल आमचा या सरकारला। त्याच्यामध्ये आपण बघतो तिची सहमती आहे आणि बघा हा कुठेही कलर वगैरे नाहीये, कलर आम्ही सगळे साक्षीदार आहोत त्याला। घरातले लोक अशी मारहाण करतात हे आम्ही पहिल्यांदाच ऐकलंय आमच्या आयुष्यात। अशी मारहाण, ही मारहाण केलेली मारलेलंच आहे हे। हां, JCBच्या रॉडनी त्यांचं असं म्हणणं आहे कलर लावलाय। तर कलर कुठे दिसतोय का पहा, कलर नाही, काळे निळे सगळं रक्त सांगाळलेलं आहे। मला इथं विशेषत्वाने एक सांगायचं की महिलांवर ज्यावेळी अशा प्रकारच्या मारहाणी होतात, महिलांवर अत्याचार होतात, त्यावेळी महिलांनाच कुठंतरी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकायचं काम हे काहीतरी जे समाजद्रोही असतात ते करत असतात। म्हणजे आरोपीचे जे नातेवाईक आहेत, जे लोक आहेत, ते त्या लोकांना पुढे करून ह्या महिलेला पुढं काय म्हणतात ना, आरोपी ही महिला फिर्यादी आहे, पीडित महिलेला गुन्हेगार आहे हे साबित करण्याचे सगळे हे नातेवाईक, आरोपीचे जे नातेवाईक ते करत आहेत। आणि त्यांचं असं म्हणणं आहे, बाकीच्या लोकांमध्ये सुद्धा हेच सांगत आहेत की ती महिला अख्ख्या गावाला बेजार करते। आमचा प्रश्न आहे, अख्ख्या गावाला बेजार करणारी महिला 10 पुरुषाकडून मार खाऊ शकते, कशी खाऊ शकेल? बरोबर। आणि तिच्या काय म्हणत नाही, ह्या 10 पुरुषांनी ज्या पद्धतीने तिच्या मर्दानगी गाजवली, त्यांच्या पुरुषपणाचा आणि त्यांच्या पुरुषी मर्दानगीचा जे काही तिच्यावर केलाय, तर त्याचा आम्ही निषेध करतोय। ज्या पद्धतीनं तिच्यावर हे केलं जात आहे की रंग लावलाय, तिनं फोटो दुसऱ्याचे वापरलेत किंवा तिच्या नातेवाईकांनी तिला मारलेले, हे जे तिच्यावर आरोप लावले जातात हे धादांतपणे खोटं आहे। आम्ही त्याच्यासोबत तिच्या ह्या मारहाणीचं जे काही आहेत आम्ही तिच्यासोबत आहोत आणि ह्या घटनेचा निषेध आहे। आणि मीडियामध्ये जे काही तिच्या बाबतीत खोट्या पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहे तर त्या धादांत खोट्या आहेत, तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये, त्या आपण बळी पडू नये। बरोबर। या ज्ञानेश्वरी ताईला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही महिला पुढे देत बसणार नाही। ठीक, तिच्या पायाला पण लागलेलं होतं, पायाला पण आहे ना, पायाला वरती मांडीला कुठे झाकून आहे ना ते, टाईप करून आणलं ना आपण तिकडे, करू का गट? तिला शरीर घेऊया।